श्री परमात्मने नम. श्री ज्ञानदेवी गीता अध्याय 2. संजय म्हणाला, अर्जुनाचे मन स्वजनांविषयीच्या प्रेमाने भरून आले. व्याकुळ डोळे आसवांनी डबडबले. महामोहाने खिन्न झालेल्या त्याला मधुसूदन म्हणाले. श्री भगवान म्हणाले, अर्जुना, युद्धाच्या बिकट प्रसंगी हे कारुण्य तुझ्यात कोठून आले? हे आर्यांना न शोभणारे, असलेली कीर्ती धुळीला मिळवणारे आणि स्वर्गलोक गमावणारे आहे. हे पार्था, म्हणून तू शोक करू नकोस. हे तुला शोभत नाही. युद्धाच्या वेळी मनाचा दुबळेपणा चांगला नाही. तो सोडून देऊन हे परंतपा, युद्धाला तयार हो. अर्जुन म्हणाला, हे शत्रूंचा निपात करणाऱ्या मधुसूदना, आम्हाला पूजनीय असलेल्या आमच्या गोत्रगुरू भीष्मद्रोणांशी मी बाणाने कसा लढू? या आमच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या थोर गुरुजनांना न मारता या जगात भिक्षान्न खाऊन जगणेही चांगले. या गुरुजनांना मारून त्यांच्या रक्ताने माखलेलेच अर्थ व कामरूप भोग मला येथे भोगावे लागतील ना? यांना मारणे किंवा यांना सोडून निघून जाणे, यापैकी काय चांगले ते आम्हाला कळत नाही. तसेच आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहीत नाही. आणि ज्यांना मारून आम्हाला मुळीच जगण्याची इच्छा नाही, ते धृतराष्ट्रपुत्र तर समोर युद्धाला उभे ठाकले आहेत. स्वजनांविषयी मोहाच्या दोषामुळे माझा क्षत्रिय स्वभाव लोप पावला असून मोहाने व्याकुळ झालेल्या चित्ताला उचित काय ते कळेनासे झाले आहे. म्हणून मी तुम्हाला विचारतो, तरी जे धर्माला अनुसरून खात्रीने श्रेयस्कर असेल ते मला सांगा. मी तुम्हाला शिष्यभावाने शरण आलो आहे. मला योग्य तो उपदेश करा. पृथ्वीचे निष्कटंक समृद्ध राज्य मिळाले, किंबहुना इंद्रपद मिळाले, तरी कुळनाशाच्या विचाराने उत्पन्न झालेला माझ्या इंद्रियांना वाळवून टाकणारा हा शोक नाहीसा होईल, असे तुमच्याशिवाय दुसरे काहीही मला दिसत नाही. संजय म्हणाला, अहो महाराज, अर्जुनाने श्रीकृष्णांना याप्रमाणे सांगितले आणि पुन्हा काही झाले तरी मी मुळीच युद्ध करणार नाही, असे गोविंदांना सांगून तो गप्प बसला. हे राजन, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी विषण्ण होऊन बसलेल्या त्या अर्जुनाला श्रीकृष्ण हसल्यासारखे करून असे म्हणाले. श्री भगवान म्हणाले, तू मूर्खपणाने ज्यांच्याबद्दल शोक करू नये त्यांच्याबद्दल शोक करतोस आणि वर शहाणपणाच्या गोष्टी सांगतोस. खरे शहाणे लोक मेल्यांविषयी आणि जिवंत असलेल्यांविषयी जन्म मृत्यू ही भ्रांती समजून शोक करीत नाहीत. मी, तू, तसेच हे राजे पूर्वी नव्हते असे नाही, तसेच आपण सर्वजण यापुढे नसणार असेही नाही. ज्याप्रमाणे देहधारी आत्म्याला या एकाच शरीरात वयानुसार बालपण, तारुण्य व वार्धक्य येते, तसाच दुसरा देह प्राप्त होतो. हे जाणणाऱ्या विवेकी माणसाला त्या बाबतीत दुःख होत नाही. हे कौंतेया, इंद्रियांचे विषयांशी संयोग थंड, ऊन, सुख, दुःख इत्यादी द्वंद्वे निर्माण करतात. ते संयोग मृगजळासारखे येणारे जाणारे असल्याने अनित्य आहेत. म्हणून हे भरतकुलोत्पन्ना, ते तू सहन कर, म्हणजेच त्यांचे सुखदुःख मानू नकोस. हे पुरुषश्रेष्ठा, ज्या माणसाला हे विषय आवडत नाहीत त्याला हे संयोग दुःख देत नाहीत. तसेच ज्या विवेकी माणसाला सुखदुःख सारखेच वाटते तो ब्रह्मस्वरूपाला योग्य ठरतो. असत म्हणजे बदलणारी किंवा नाश पावणारी वस्तू आणि सत म्हणजे कधीही न बदलणारी किंवा नाश न पावणारी वस्तू. इंद्रियांना ज्ञात होणारा सारा प्रपंच असत असून तो ज्या अधिष्ठानावर भासतो ते चैतन्य तेवढे सत होय. असत वस्तू कधीच अस्तित्वात नसते आणि सत वस्तू कधीही नाश होत नाही. अशा तत्वज्ञानी लोकांनी या दोन्हीचा निष्कर्ष काढलेला आहे. हे सारे त्रैलोक्य हा ज्याचा विस्तार आहे ते परमात्म तत्व अविनाशी आहे असे समज. ज्यात कधीच बदल होत नाही अशा या तत्वांचा कोणीही नाश करू शकत नाही. अविनाशी, कोणत्याही प्रमाणाने न कळणाऱ्या नित्य अशा शरीरधारी आत्म्याचीही शरीरे नाशिवंत आहेत असे म्हटले गेले आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू युद्ध कर. जो या आत्म्याला मारणारा किंवा मरणारा समजतो ते दोघेही आत्माला तत्वता जाणत नाहीत, कारण तो कोणाला मारतही नाही व कोणाकडून मारलाही जात नाही. हा आत्मा कधीही जन्मत नाही किंवा मरत नाही. तसेच हा पूर्वी नसून नंतर असतो असे नाही आणि पूर्वी असून नंतर नसतो असेही कधी होत नाही. हा अजन्मा, नित्य, ऱ्हास न पावणारा व पुरातन आहे.
शरीराचा नाश झाला तरी याचा नाश होत नाही. हा आत्मा न जन्मणारा, बदल न होणारा, नित्य व अविनाशी आहे. असे जो जाणतो तो मनुष्य हे अर्जुना कोणाला कसा बरे स्वतः मारील किंवा दुसऱ्यांकडून मारविल? ज्याप्रमाणे मनुष्य जुने कपडे टाकून दुसरे नवे कपडे धारण करतो, त्याप्रमाणे देहाचा अभिमानी जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरांचा स्वीकार करतो. आत्म्याला शस्त्रे तोडत नाहीत, अग्नी जाळत नाही, पाणी भिजवीत नाही की वारा वाळवीत नाही. हा आत्मा तोडता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा, तसाच वाळवता न येणारा आहे. हा नित्य, सर्वव्यापी, हालचाल न करणारा, दुसऱ्या जागी न जाणारा असून अनादि आहे. हा आत्मा निराकार, तर्काने आकलन न होणारा व न बदलणारा म्हटला जातो. म्हणून तो अशा प्रकारचा आहे हे जाणलेस की तुझा त्याच्याविषयीचा सारा शोक आपोआपच मावळेल. किंवा जर तू याला नेहमी जन्मणारा व नेहमी मरणारा समजत असलास तरी हे पराक्रमी अर्जुना, तुला याच्याविषयी शोक करण्याचे कारण नाही. कारण जन्मलेल्याचा मृत्यू अटळ आहे आणि मेलेल्याचा पुन्हा जन्म अटळ आहे. म्हणून टाळता न येणाऱ्या गोष्टीबद्दल शोक करणे उचित नाही. हे अर्जुना, प्राणी मात्र जन्मापूर्वी आकाररहित असतात, जन्मानंतर साकार दिसतात आणि मृत्यूनंतरही पहिल्यासारखेच आकाररहित असतात. अशा स्थितीत स्वप्नासारखे मध्येच जे दिसतात त्यांच्याबद्दल शोक करण्याचे कारण काय? कोणी या आत्म्याला आश्चर्याने थक्क झाल्याप्रमाणे पाहतो आणि प्रपंचाला विसरतो. तसेच दुसरा एखादा आश्चर्याने थक्क झाल्याप्रमाणे याचे वर्णन करतो आणि अखंड आत्मस्वरूपात तल्लीन होऊन राहतो. आणि एखादा आश्चर्ययुक्त गोष्ट ऐकावी तसे याच्याविषयी ऐकतो आणि देहभाव विसरतो. तर कोणा एखाद्याला ऐकता क्षणी तसा अनुभव येतो आणि तो आत्मरूप होतो. त्यामुळे त्याला प्रपंचाची कसलीही जाणीव उरत नाही. हे भारता, सर्वाच्या शरीरात असणाऱ्या या विश्वात्मक चैतन्याचा करायचा म्हटलं तरी कधीही नाश करता येत नाही. म्हणून कोणाही प्राण्याविषयी तू शोक करणे योग्य नाही. शिवाय कधीही सोडता न येणाऱ्या स्वधर्माकडे पाहूनही तू विचलित होऊ नयेस. कारण धर्माला अनुसरून केलेल्या युद्धाखेरीज तुम्हा क्षत्रियांना दुसरे काहीही श्रेयस्कर नाही. हे पार्था, तुमच्या सुदैवाने प्राप्त झालेले संपूर्ण धर्माचा ठेवा असलेले हे युद्ध उघडलेले स्वर्गाचे दारच आहे. अतिशय पुण्यवान क्षत्रियांनाच ते लाभते. आणि जर तू हे धर्मानुसार असलेले युद्ध केले नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून मोठा दोष पदरात घेशील. शिवाय सर्व लोक तुझी कल्पांतपर्यंत अपकीर्ती सांगत राहतील आणि प्रतिष्ठित माणसाला तर अपकीर्ती मरणाहून अधिक. महारथी, तुला भिवून तू रणांगणातून पाय काढलास असे समजतील आणि ज्यांना तुझ्याविषयी अत्यंत आदर होता तेच तुला तुच्छ मानतील. तुझे शत्रू तुझे सामर्थ्याची निंदा करतील, तुझ्या तोंडावर पुष्कळ काही नाही नाही ते बोलतील. याहून अधिक दुःखदायक काय आहे? युद्धात तू मेलास तर अनायास स्वर्गसुखाची प्राप्ती होईल आणि जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे कुंतीपुत्रा, दृढ निश्चय करून युद्धाला उभा राहा. सुखात संतोष न मानता तसेच दुःखात विषाद वाटून न घेता, लाभ हानी मनात न आणता आणि जय पराजयाची चिंता न करता स्वधर्म म्हणून युद्ध कर. मन असे निर्विकार ठेवलेस की तुला स्वाभाविकच दोष लागणार नाही. हा ज्ञानयोग मी तुला थोडक्यात सांगितला. आता निश्चित बुद्धियोग सांगतो, तो ऐक. ज्या बुद्धियोगाने युक्त होऊन कर्म केले असता हे पार्था, कर्म मुळीच बंधनकारक होत नाही. या बुद्धियोगयुक्त कर्मात ऐहिकाची तर हानी होत नाही आणि मोक्षही मिळतोच. शिवाय पापपुण्य लागत नाही. इतकेच काय, पण या धर्माचे थोडेसे आचरण देखील संसार भय म्हणजे जन्ममृत्यूचे भय संपूर्ण नाहीसे करते. हे कुरुनंदना, या जगात परमात्मनिष्ठ बुद्धी एकच आहे, पण अविवेकी लोकांच्या अनेक विषयांगटीत फाटे फुटलेल्या अगणित बुद्धी असतात. त्यातच ते निरंतर रमतात. वेदांच्या आधारे कर्माची महती पटविणारे वेदवेत्ते यज्ञादी कर्माच्या योगाने स्वर्गसुख भोगावे त्या वाचून दुसरे सुखच नाही असे म्हणणारे, जी ही भुलविणारी कर्मफळविषयक भाषा बोलतात ते दुर्बुद्धी होत. विविध कामनांनी ग्रासलेले, स्वर्गाच्या मागे लागलेले असे हे लोक विषयभोग व ऐश्वर्यांच्या प्राप्तीसाठी अनेक विशेष धार्मिक क्रिया असलेली जन्मरूप फळ देणारी कर्मे करतात.
भोग व ऐश्वर्यात गढून गेलेल्या आणि त्या मोहक वाणीने चित्त हिरावून घेतलेल्या त्यांच्या अंतःकरणात परमात्माविषयी बुद्धी स्थिर होत नाही. वेद हे त्रिगुणात्मक आहेत, त्यातील उपनिषदे ही सत्वगुणात्मक असून कर्म प्रतिपादक मंत्र रजतमात्मक आहेत. हे अर्जुना, तू तीनही गुणांचा त्याग कर, सुखदुःखादी द्वंद्वरहित हो, योगक्षेमाची चिंता करू नकोस आणि अंतःकरण ताब्यात ठेवून नेहमी आत्मवस्तू ठिकाणी स्थिर राहा. जरी सर्वत्र पाणीच पाणी झाले असले तरी आपण आपल्या गरजेपुरतेच पाणी घेत असतो. ज्याप्रमाणे ज्ञानी माणसे सर्व वेदांतून जे शाश्वत तत्व सांगितलेले आहे तेच अपेक्षित म्हणून त्याचा स्वीकार करतात. तुला विहित स्वकर्म करणेच उचित होय, पण त्या कर्मफळाची आस्था मात्र मुळीच बाळगू नकोस. फळाचा हेतू न ठेवता तू स्वधर्मरूप सत्कार्य कर. तसेच कर्म न करण्याचेही मनात आणू नकोस. हे धनंजया, फलाची अभिलाषा सोडून योगयुक्त होऊन मन लावून कामे कर. ती पूर्ण झाली असता आनंदाने हुरळून जाऊ नकोस किंवा अपूर्ण राहिल्याने खिन्न होऊ नकोस. पूर्णापूर्ण किंवा बऱ्या वाईट कर्माविषयी चित्ताचा समतोलपणा त्यागाला योग्य म्हणतात. हे धनंजया, बुद्धियोगयुक्त होऊन केलेल्या निष्काम कर्मापेक्षा सकाम कर्म अगदीच निकृष्ट आहे. म्हणून तू बुद्धियोगात स्थिर हो. मनाने फलहेतूचा त्याग कर. फळाच्या आशेने कर्म करणारे कीव करण्याजोगे आहेत. बुद्धियोगयुक्त मनुष्यच या जगात पापपुण्यापासून अलिप्त राहतो. म्हणून बुद्धियोगासाठीच प्रयत्न कर. बुद्धियोग म्हणजे समत्वयोग. हीच कर्म परिणाम टाळण्याची युक्ती आहे. बुद्धियोगयुक्त विद्वान कर्मे करतात पण फळाला शिवत नाहीत. त्यामुळे त्यांच्या जन्ममरणाच्या फेऱ्या चुकतात आणि ते निरामय अच्युत पदाला पोहोचतात. जेव्हा तुझी बुद्धी मोहाच्या दलदलीतून बाहेर पडेल तेव्हा तुला पुढे आणखी काही जाणून घ्यावे किंवा मागील काही आठवावे या दोहोंविषयी मनात वैराग्य उत्पन्न होईल. नंतर जेव्हा इंद्रियाच्या संगतीने नाना तऱ्हेची वचने ऐकून भरकटलेले तुझे मन निश्चल होऊन केवळ समाधी सुखातच स्थिर होईल तेव्हा तुला संपूर्ण निष्काम कर्म योग स्थिती प्राप्त होईल. अर्जुनाने विचारले, हे केशवा, अखंड समाधी सुख भोगणाऱ्या जो स्थिर बुद्धी तो कोणत्या लक्षणांवरून ओळखावा? तो काय बोलतो, कसा राहतो व कसा चालतो? श्री भगवान म्हणाले, हे पार्था, जो मनातील सर्व कामना जेव्हा सर्वथा टाकून देतो आणि आत्मसुखात ज्याचे मन सर्वदा तृप्त असते तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. अनेक दुःखे आली तरी ज्याचे मन उद्विग्न होत नाही आणि सुखे मिळाली तरी त्यात तो अडकत नाही, ज्याचे काम, क्रोध, भय स्वभावताच गेलेले असतात त्याला स्थिर बुद्धी मुनी म्हणतात. जो प्राणी मात्रांविषयी दयाळू असूनही कोठेही आसक्त नसतो, ते बरे वाईट झाल्याने ज्याला संतोष वा विषाद वाटत नाही, त्याची प्रज्ञा स्थिर झाली असे समज. ज्याप्रमाणे कासव कुशीत असेल तेव्हा आपले अवयव पसरते आणि मनाला वाटेल तेव्हा अवयव आत ओढून घेते, त्याप्रमाणे जो विषयांपासून आपली इंद्रिये आवरून घेतो, इंद्रिये ज्याच्या म्हणण्याप्रमाणे वागतात, त्याची बुद्धी स्थिर झाली असे समज. इंद्रियांच्या द्वारा विषय न घेणाऱ्या माणसाचे रस सोडून बाकी विषय आवरले जातात, पण परब्रह्माचा अनुभव घेतल्यावर रस हा विषयही आवरला जातो. या स्थितीत इंद्रियेच विषय विसरतात. हे कौंतेया, बुद्धी स्थिर करण्याकरता प्रयत्न करीत असलेल्या विवेकी मनुष्याच्याही मनाला उच्छृंखल इंद्रिये बळेच विषयांकडे ओढतात. त्या सर्वांचे संयमन करून आत्मबोधयुक्त होऊन जो मला अंतःकरणात कधीही विसरत नाही आणि ज्याच्या ताब्यात इंद्रिय आहेत त्याची बुद्धी स्थिर झाली असे समज. विषयांचे चिंतन करणाऱ्या माणसाला त्यांच्याविषयी प्रेम वाटू लागते, त्यामुळे ते आपल्याला मिळावेत अशी अभिलाषा उत्पन्न होते. जेथे अभिलाषा आहे तेथे ती पूर्ण न झाल्यास क्रोध हा ठेवलेलाच असतो. क्रोधामुळे संमोह सारासार विवेक नाहीसा होतो. संमोहामुळे स्मृती नाहीशी होते. स्मृती नाहीशी झाली की बुद्धी व्याकुळ होते. बुद्धीचा नाश झाला असता संपूर्ण ज्ञान नाहीसे होते. तात्पर्य, विषयाचे चुकून जरी चिंतन घडले तरी माणसाचे एवढे अधपतन होते. अशा वेळी माणसाची अवस्था चैतन्यहीन शरीरासारखी होते. परंतु ताब्यात असलेली इंद्रिये जरी कदाचित आवड नावड न ठेवता विषयात रमली तरी ते विषय बाधक होत नाहीत. अशा रीतीने अंतःकरण स्वाधीन असलेल्या माणसाला मनाची प्रसन्नता लाभते. ज्याचे चित्त अखंड प्रसन्न असते
ज्याच्या चित्तात संसारातील कोणत्याही दुःखाचा शिरकाव होत नाही. अंतःकरण प्रसन्न असणाऱ्याची बुद्धी परमात्मस्वरूप आपोआप लवकर स्थिर होते. योगयुक्त नसलेल्या माणसांची बुद्धी कधीही स्थिर नसते. बुद्धी स्थिर व्हावी अशी उत्कट इच्छाही त्याच्या मनात कधीही उत्पन्न होत नाही. ज्याला स्थिरतेची इच्छा नाही त्याला शांती कशी लाभणार? आणि जेथे शांती नाही तेथे सुख चुकूनही पाऊल टाकत नाही. विषयांच्या ठिकाणी इंद्रिये स्वैरसंचार करू लागली असता जे मन त्यांच्या मागे मागे जाते ते त्याला बुद्धीला भरकटत नेते. ज्याप्रमाणे पाण्यातील नावेला सोसाट्याचा वारा भरकटत नेतो त्याप्रमाणे. म्हणून हे महाभाऊ, ज्याची इंद्रिये विषयांपासून संपूर्णपणे आवरलेली असतात त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. ज्या आत्मचिंतनाच्या बाबतीत मनुष्य निजलेली म्हणजेच अज्ञानी असतात त्या बाबतीत योगी जागरूक असतो. तसेच ज्या प्रपंचाच्या बाबतीत मनुष्य जागरूक असतात त्या बाबतीत योगी निजलेला म्हणजेच त्यापासून निवृत्त असतो. असा जो तोच स्थिरबुद्धी निरंतर मुनीश्वर समजावा. ज्याप्रमाणे सागराला अनेक नद्यांचे प्रवाह तुडुंब भरून येऊन मिळतात तरी तो आपली मर्यादा जराही सोडित नाही, त्याप्रमाणे रिद्धी सिद्धी मिळाल्या तरी ज्याचे मन हर्षाने उचंबळत नाही किंवा न मिळाल्याने दुःखी होत नाही तो परम शांती मिळवतो. विषयाची इच्छा करणारा नव्हे. जो मनुष्य सर्व इच्छांचा त्याग करून निरीच्छ व ममत्वरहित होऊन अहंकाराला घालवून विश्वात्मक होऊन जगात वावरतो तो परमानंदाने पुष्ट झाला असे जाण. पार्था, हीच ब्रह्मस्थिती होय जिचा अनुभव घेणारे निष्काम पुरुष अनायासे परब्रह्मपदाला पोहोचतात. ही स्थिती प्राप्त झाल्यावर प्राण जाते वेळीची व्याकुळता परब्रह्माशी ऐक्य पावणाऱ्या ज्ञानस्वरूप चित्ताला प्रतिबंध करीत नाही. श्री ज्ञानदेवी गीतेचा 2रा अध्याय संपूर्ण. श्री कृष्णार्पण नमस्ते.